आज आपण अशा दोन घटना बघणार आहोत ज्यांनी पूर्ण समाजाला हादरवून टाकलं. चला तर सविस्तर बघूयात दोन्ही घटना. सुरुवात करूयात पहिल्या घटनेपासून. लुक्कममसला तालुका गेवराई या गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे, वय अवघे 34 वर्ष. हे व्यक्तिमत्व दिसायला साधी सरळ पण गावात नाव असलेला, लोकांमध्ये मिसळणारा आणि म्हणूनच त्यांचं स्थान वेगळं होतं. गावच्या पायवाटेवर बैलगाडीपेक्षा त्याची कार जास्त ओळखली जायची. गावातील अनेक कार्यक्रमात तो सहभागी व्हायचा. पण गावकऱ्यांच्या लक्षातही आलं नव्हतं की त्याच्या आयुष्यात एक असं वळण आलं आहे जिथे त्याला मृत्यूच्या दारात नेऊन सोडेल. सुमारे 1.5 वर्षांपूर्वी गोविंद बर्गे एका कलाकेंद्रात जायचा. तेथे गाणी नृत्याचे कार्यक्रम होत. त्या ठिकाणी त्याची भेट झाली एक तरुण नर्तिकी पूजा गायकवाड. तिचं वय फक्त 21 वर्ष. दिसायला आकर्षक, बोलण्यात गोडी. दोघांच्या नजरा जुळल्या आणि हळूहळू ओळखीतून नातं अधिकच जवळ झालं. सुरुवातीला फक्त मैत्री, पण नंतर ती त्याच्याकडे आपलेपणाने बोलू लागली, भेटायला बोलायला लागली. थोडं हसून खेळून जवळीक वाढली. गोविंदचा विश्वास बसला की हीच त्याची खरी प्रेयसी आहे. त्याने मनापासून तिला साथ दिली. गावातली उपसरपंच, गोविंदकडे पैसा, जमीन आणि प्रतिष्ठा सगळंच होतं. नर्तकीने तेच ओळखलं. तिने प्रेमाचं जाळं विणलं, पण त्यासोबत मागणे सुरू केलं. कधी पैसे, कधी दागिने, तर कधी नातेवाईकांच्या नावावर जमीन आणि प्लॉट. गोविंद सुरुवातीला आनंदाने देत राहिला. प्रेमासाठी तर तिचं हसू पाहण्यासाठी त्याने बरंच काही खर्च केलं. पण हळूहळू मागण्या वाढत गेल्या. भावाच्या नावावर 5 एकर शेती कर, गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर, नाहीतर तुझ्याशी बोलणार नाही, तुझ्यावर तर गुन्हा दाखल करीन, अशी धमकीसुद्धा ती द्यायला लागली. गोविंदचं आयुष्य जाळे कडकू लागलं. त्याला जाणवू लागलं की हे खरं प्रेम नाहीये, हा पैशाचा खेळ आहे. पण आता मागे फिरणं उघड होतं. काही दिवसांपूर्वी नर्तकीने अचानक बोलणं बंद केलं. कॉल उचलला, थांबवलं, भेटणे थांबवलं. गोविंद दिवसेंदिवस अस्वस्थ होऊ लागला. गावात दिसला तरी तो हरवलेला, शांत आणि विचारात गढून गेलेला असायचा. 8 सप्टेंबरच्या रात्री तो आपल्या गावी लुकमसलातून निघाला. गाडी घेऊन तो थेट सासुरे तालुका बार्शी या गावात पोचला, जिथे ती नर्तिका राहत होती. सासुरे गावात पोहोचताच त्याने नगरपालिकेच्या घरासमोर गाडी लावली. तिच्या घराजवळ येताच त्याने तिला कॉल केले, पण तिने त्याचे कॉल उचलले नाहीत. रात्रभर तो गाडीत बसून वाट बघत राहिला. 9 सप्टेंबरचा दिवस उजाडला. सकाळ झाली तरीही नर्तिकेने दार उघडलं नाही, कॉल उचलला नाही. गावातील लोकांना मात्र गाडी घराबाहेर उभी दिसली. काहींना संशय आला. थोड्याच वेळात अचानक आवाज झाला, बंदुकीचा आवाज. तो आवाज ऐकून लोक पळतच गेली. पण गाडी आतून लॉक होती. आत पाहिलं तर गोविंदचे डोकं रक्तानी माखलेले, हातात पिस्तूल. गावात एकच खळबळ उडाली. पोलीस पाटील शीतल करंडे यांनी लगेचच वैराग पोलिसांना खबर दिली. घटनास्थळी पोलिसांनी तपासणी सुरू केली. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडून दुसरी चावी मागवली आणि गाडी उघडली. आत विदेशी बनावटीचे पिस्तूल. शेजारी एक गोळी, गोविंदाच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती. बंदुकीत एकच गोळी होती. परवान्याचे काहीही नव्हतं. ही बंदूक कुठून आली, कोणी दिली याचा शोध सुरू झाला. गोविंदाच्या मेहुण्याने लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्याने सांगितलं की त्या नर्तकीने प्रेमाच्या नावाखाली काही वस्तू मागवून घेतल्या, जसं की पैसे, सोने, जमीन आणि शेती मागून घेतली. नंतर आणखी धमक्या दिल्या. त्यामुळे माझ्या भाऊजींनी नैराश्यात हत्या केली. फिर्यादीवरून नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. गावकऱ्यांसाठी, पोलिसांसाठी, अगदी त्याच्या कुटुंबासाठी ही मोठी धक्कादायक सत्य समोर आलं होतं. ज्याला खरं प्रेम समजत होता ती तरुणी त्या प्रेमाचा वापर फक्त साधन म्हणून करत होती, पैशांसाठी, मालमत्तेसाठी आणि धमकावण्यासाठी. मात्र गोविंद तिच्या एका फोनच्या, एका हास्याच्या प्रतीक्षेत दिवस काढत होता. शेवटी जेव्हा तिने पूर्णपणे दार बंद केलं, तेव्हा तो सहन करू शकला नाही आणि तिच्याच घरासमोर, जिथे एकेकाळी तो आनंदाने भेटायला यायचा, तिथेच त्याने कारमध्ये बसून स्वतःचं आयुष्य संपवलं. खरं प्रेम आणि पैशाच्या स्वार्थी व्यवहारामध्ये फरक ओळखला नाही तर परिणाम किती भयानक होऊ शकतो याचं हे उदाहरण आहे. एक तरुण ज्याच्याकडे सगळं होतं, पैसा, नाव, प्रतिष्ठा, सगळं काही, पण भावनिक आधाराने त्याचं आयुष्य संपवलं. आणि दुसरीकडे स्वार्थासाठी खेळलेलं नाटक अखेर एका कुटुंबावर काळ म्हणून गेलं. चला तर बघूया दुसरी घटना. इंडी शहरातल्या अक्कमहादेवी नगरमधील एका लहानशा भाड्याच्या घरात वीरप्पा पुजारी आपली पत्नी सुनंदा आणि मुलांसोबत शांतपणे झोपले होते. 1 सप्टेंबरची ती रात्र. बाहेर पावसाची रिमझिम सुरू असावी. कूलरचा आवाज घरात एक प्रकारची शांतता निर्माण करत होता.
पण त्या शांततेत एक मोठं वादळ दडलेलं होतं, ज्याची प्रत्येकाला पुसटशीही कल्पना नव्हती. अचानक मध्यरात्रीच्या शांततेत वीरप्पाला जाणवलं की त्याच्या श्वासावर कोणीतरी नियंत्रण मिळवत आहे. असं काहीसं जाणवताच त्याला जाग आली. डोळे उघडताच त्याला दिसलं की लाईट बंद होता आणि संपूर्ण घर अंधारात पडलेलं होतं. त्याचा गळा कोणीतरी घट्ट दाबला होता आणि छातीवर एक जड वजन होतं. श्वास घेण्यासाठी तो धडपडत होता, पण त्याच्यावर बसलेल्या व्यक्तीने पूर्ण ताकद लावली होती. त्याच वेळी त्याला जाणवलं की कोणीतरी त्याचे पाय घट्ट धरले होते आणि प्रायव्हेट अंगावर हल्ला करत होतं. वीरप्पाला नेमकं काय घडत आहे हे कळायला काही क्षण लागले. त्या क्षणात त्याला त्याच्यासमोर उभ्या ठाकलेल्या मृत्यूची जाणीव झाली. तो प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होता, पण हल्लेखोरांनी त्याला पूर्णपणे जखडून टाकले होते. वीरप्पाने जीव वाचवण्यासाठी सर्व शक्ती एकवटली. अंधारातच त्याने हातपाय हलवण्यास सुरुवात केली. त्याचा पाय बाजूला असलेल्या कूलरवर आदळला आणि एक मोठा आवाज झाला. त्या आवाजाने शांतता भंग पावली. त्याच वेळी अंधारातच त्याला एक कुजबूज ऐकू आली. याला संपवून टाक सिद्धू. तो आवाज एका स्त्रीचा होता. तो आवाज वीरप्पाचा ओळखीचा वाटला. तो आवाज त्याची पत्नी सुनंदा हिचाच होता. तिचे हे शब्द ऐकून वीरप्पाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची पत्नीच त्याला मारून टाकण्यासाठी मदत करत आहे हे त्याला कळलं आणि त्याच्या मनाला मोठा धक्का बसला. कूलरच्या मोठ्या आवाजामुळे घरमालक मल्लिकार्जुन सुतार आणि त्यांची पत्नी राजेश्वरी यांनाही जाग आली. काहीतरी गडबड आहे हे लक्षात येतच ते वीरप्पाच्या घराकडे धावले. त्यांनी दरवाजा वाजवायला सुरुवात केली. आतून फिर्यादीचा लहान मुलगा राकेश रडत रडत बाहेर आला आणि त्याने दरवाजा उघडला. तोपर्यंत हल्लेखोरांनी वीरप्पाला सोडून दिलं होतं. वीरप्पा वेदनेने ओरडत होता. दरवाजा उघडताच सुनंदा धावतच बाहेर आली आणि घरमालकांना आत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू लागली. तिने त्यांना घकललं आणि आत येऊ नये असं सांगितलं, पण घरमालकांनी तिला बाजूला सारत आत डोकावून पाहिलं. वीरप्पाने वेदनेने डोळे उघडले. अंधारात त्याचा गळा दाबणारा माणूस पळून जाताना त्याला दिसला, पण त्या क्षणी त्याचा चेहरा पाहिल्यावर वीरप्पाला मोठा धक्का बसला. तो दुसरा तिसरा कोणी नसून सिद्धाप्पा कटणेकर होता, ज्याच्यामुळे त्याच्या घरात नेहमी वाद होत असत. सिद्धार्थसोबत आणखी एक माणूस होता ज्याने आपला चेहरा कपड्याने झाकलेला होता. पळून जाताना हल्लेखोरांनी वीरप्पाला धमकी दिली, हरामखोर, यावेळी वाचलास, पुढच्या वेळी आम्ही तुला सोडणार नाही. या हल्ल्यात वीरप्पा गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मानेला आणि गुप्तांगावर गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. वीरप्पाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याची पत्नी सुनंदा पुजारी हिला अटक केली. चौकशी दरम्यान सुनंदाने कबूल केले की तिनेच आपला प्रियकर सिद्धाप्पा याच्यासोबत पतीच्या कट रचला होता. या घटनेनंतर सिद्धाप्पा फरार आहे, पण त्याने एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्याने मी आणि सुनंदा 2.5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत असं म्हटलंय. हा व्हिडिओ त्या दोघांच्या नात्याची आणि या घटनेमागील सत्यता उघड करतो. या घटनेचा शेवट बिरबलाच्या सुदैवानं चांगला झाला, पण पत्नीच्या विश्वासघाताने आणि प्रयत्नाने त्याचे आयुष्य पूर्णपणे हादरून गेले. हा फक्त एका रात्रीचा थरार नव्हता, तर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एका गुंतागुंतीच्या कथेचा भयानक शेवट होता, ज्याचा खुलासा एका मोठ्या आवाजाने झाला. दरम्यान या दोन्ही घटनांवर तुमचं काय मत आहे ते कॉमेंट करून नक्की सांगा.